आपल्याला माहित नाही का एक नातं फेल होतं. ह्याच्यासाठी ना खूप कारण आहेत आणि ती कारण जर का आपण वेचत बसलो आणि अनालाइज करत बसलो तर त्याला काही अर्थ उरत नाही. आपण बघताना कमिटमेंटकडे एक लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हनीच बघतो आणि खूप जण पटकन कमेंटही करतात की आजकालच्या जनरेशनला ना कमिटमेंटच नाही कशाची. पण कमिटमेंट ही शॉर्ट टर्म पण असूच शकते. एस्पेशली हे फेल्ड रिलेशनशिप्स मध्ये खूप होतं की मी तर पूर्णपणे स्वतःला वाहून दिलं होतं आणि मी सगळे एफर्ट्स तसेच घेत होते किंवा घेत होतो आणि तरीही ते नाही सक्सेसफुल झालं. म्हणजे मी काहीतरी चूक केली असेल किंवा कुठेतरी छान शब्दामध्ये माती खाल्ली असेल. रिजेक्शन कोणालाही हँडल करणं कठीणच आहे की मला तू आवडतीयस पण तुला मी नाही आवडत आहे. कारण का आपल्याला आपल्याबद्दल छान वाटत असतं आणि समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल छान वाटत नसतं. हे स्वीकारणं खूप कठीण आहे. कम्युनिकेशनची स्टाईल बदलली आहे. फील गुड फॅक्टर माझा तसाच राहावा म्हणून मी रिबाउंडकडे पटकन वळते. हिशोब देणं किंवा मिनिट टू मिनिट अपडेट देणं आपल्या पार्टनरला की आपल्या पार्टनरला आपल्याबद्दल सगळं माहिती असलं पाहिजे. छोट्यातली छोटी गोष्ट गरजेची नाही. आपण कारण का ह्या सगळ्यामध्ये खूप डिपेंडेंट होतो. याचा पूर्ण एपिसोड पाहायचा असेल तर YouTube वर जा.